विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत जागा वाटपावर चर्चा खलबत सुरू आहेत। काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस अशा तिन्ही पक्षांकडून जागा वाटपावर दावे प्रतिदावे केले जात आहेत। पण त्यातच श्रीगोंद्याच्या जागेवरून पवारांनी राऊतांचा वांदा केल्याचं बघायला मिळालं। नेमकं काय घडलंय जाणून घेऊयात। राऊतांच्या कृतीवर पवार चिडले। श्रीगोंद्याच्या जागेवर थेट भिडले। शरद पवारांनी राऊतांना सुनावलं। पवारांकडे चुकीची माहिती, राऊतांचं उत्तर। शरद पवार यांच्याकडे चुकीची माहिती आहे। विधानसभा निवडणुकीचे पडघम कोणत्याही क्षणी वाजण्याची शक्यता आहे। त्यामुळेच सध्या महाराष्ट्रातील युती आणि आघाडीतील जागा वाटपाला वेग आल्याचं दिसतंय। पण काही जागांवरून महाविकास आघाडीत सुंदोपसुंदी सुरू झाल्याचं बघायला मिळतंय। काही दिवसांपूर्वी खासदार संजय राऊत यांनी श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेची उमेदवारी जाहीर केली होती। राऊतांच्या या कृतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी संजय राऊत यांना खडे बोल सुनावले। एक तुमचे नेते शिवसेनेचे हे तुमच्या तालुक्यात आले, ते नवीन तालुक्याचे तुमच्या तालुक्यात सुरू आले आणि त्यांनी जाहीर करून टाकले की हे आमचे उमेदवार। अशा प्रकारे कुणालाही जाहीर करायचा अधिकार नाही। अशा प्रकारे हा निर्णय होणार नाही। आता शरद पवारांनीच कानउघाडणी केल्यानंतर काँग्रेस तरी कशी शांत बसणार? काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी पवारांची साथ देत राऊतांची कृती चुकीची असल्याचा शिक्का मारला। कोणत्याही पक्षाने उमेदवारी जागा कोणत्या पक्षाला जातात त्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत उमेदवारी घोषित करणं योग्य नाही। काँग्रेस अशा पद्धतीचं कधीही उमेदवार कोणालाही, आमच्याकडेही खूप मोठी लाईन आहे, पण जोपर्यंत जागा वाटपाचा प्रश्न सुटत नाही आणि ज्यांच्या वाट्याला ज्या जागा मिळतील त्यांनी तिथे उमेदवार डिक्लेअर केले पाहिजेत। परंतु असं कुठलाही निर्णय न होता उमेदवार घोषित करणं हे चुकीचं आहे। पवारसाहेब म्हणतात ते खरं आहे। जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू असतानाच पवारांनी राऊतांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं। पण माघार घेतील ते राऊत कसले? राऊतांनी पवारांकडची माहिती चुकीची ठरवण्याचा प्रयत्न केला। त्यापुढे जात राऊतांनी ठाकरेंच्या सेनेची स्वबळाची तयारी असल्याचाही इशारा मित्रपक्षांना देऊन टाकला। शरद पवार यांच्याकडे चुकीची माहिती आहे। माननीय पवार साहेबांकडे श्रीगोंदा संदर्भात चुकीची माहिती आहे। प्रत्येक पक्ष, घटक पक्षातला आपापल्या उमेदवारांना काम करण्यासाठी एक संदेश देत असतो की आपल्याला निवडणुका लढायच्या आणि 288 मतदारसंघामध्ये आमची तयारी आहे। लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास दुणावलेला आहे। त्यामुळेच जास्तीत जास्त जागा लढण्यावर तिन्ही पक्षांचा भर आहे। अशा वेळी अनेक जागांवर सगळ्यांकडूनच दावे सांगितले जात आहेत। हे अंतिम नसलं तरी त्यातून कार्यकर्ते दुखावले जाण्याची भीती आहे। त्यामुळेच पवारांनी थेटपणे राऊतांना सुनावलं। पण कारण राऊतांचं असलं तरी हा इशारा पवारांनी सगळ्यांनाच दिलाय। त्यामुळे यानंतर तरी महाविकास आघाडीतील रस्सीखेच कमी होते का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।